मुसळधार पावसामुळे बार्शीच्या आगळगावमधील चांदणी नदीला पूर, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचंही मोठं नुकसान। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या हनुमानाच्या छातीपर्यंत पाणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर, शहराजवळच्या महादेव मंदिर परिसरात शिरलं पाणी, पुजारी आणि लहान मुलं पुराच्या पाण्यात अडकली। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नुकसान, येवल्यातील धामण्या नदीला पूर, घरात आणि शेतामध्ये पाणी साचल्यानं नुकसान, अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे पत्रे उडाल्यानं फटका। अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब, बंधारे पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत, शेत शिवारात पाणी साचल्यानं मोठं नुकसान। मुंबई ठाणे परिसरात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट, हवामान खात्यानं रेड अलर्ट केला जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक बंद, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीला पूर, यवतमाळच्या मोबिनपुरा, शास्त्रीनगर आणि झोपडपट्टी परिसरातील लोकांच्या घरात पाणी, जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। तामिळनाडूच्या करूरमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 125वा एपिसोड, रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी मांडणार आपला विचार। भारत आणि पाकिस्तानमध्ये आज आशिया कपचा अंतिम सामना, यापूर्वीच्या दोन्ही साखळी सामन्यात भारतानं पाकचा केला होता दणदणीत पराभव।